मित्रांनो, आज आपण अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या आयुष्याला घडवते किंवा बिघडवते. आणि ती गोष्ट म्हणजे वेळ. वेळ हा या जगातील सर्वात मौल्यवान खजिना आहे. तुमचे पैसे हरवले तर परत मिळू शकतात. नोकरी गेली, दुसरी मिळू शकते. मित्र सोडून गेले तर नवीन मित्र बनू शकतात. पण एकदा गेलेला वेळ कधीच परत येत नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मनुष्य आपल्या कर्माने महान होतो, पण त्या कर्मासाठी योग्य वेळेचा उपयोग केला नाही तर त्याची क्षमता व्यर्थ जाते. आज अनेक लोक आयुष्यात मोठे स्वप्न बघतात, पण त्या स्वप्नांसाठी काम करण्याऐवजी ते मोबाईल, सोशल मीडिया, इतरांच्या आयुष्याकडे बघण्यात आपला वेळ वाया घालवतात. आणि मग काही वर्षांनी तेच लोक म्हणतात, माझं आयुष्य बदललं नाही. मित्रांनो, आयुष्य आपोआप कधीच बदलत नाही. ते बदलवण्यासाठी वेळेचा योग्य उपयोग करावा लागतो. आणि जो वेळेचा योग्य वापर करतो, त्याची स्वप्ने नक्की पूर्ण होतात. एकदा एक तरुण श्रीकृष्णांकडे गेला आणि म्हणाला, प्रभू, मला आयुष्यात खूप मोठं व्हायचं आहे, पण माझं काहीच होत नाही. तेव्हा श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, तू दिवसभर काय करतोस? तो तरुण म्हणाला, कधी मित्रांसोबत बसतो, कधी खेळायला जातो. मी नेहमी ठरवतो की उद्यापासून मेहनत करेल. तेव्हा श्रीकृष्ण त्या तरुणाला म्हणाले, जो माणूस आजचा दिवस वाया घालवतो, त्याचा उद्याही तसाच जातो. यश मिळवण्यासाठी स्वप्न नाही, शिस्त लागते. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात, तुमचा अधिकार फक्त कर्मावर आहे, फळाची चिंता करू नका. याचा अर्थ असा की तुम्ही आज काम करा, प्रामाणिकपणे करा, पण वेळ वाया घालवू नका. तुमच्या कामाचे फळ आपोआप मिळेल. आताची खरी समस्या म्हणजे आजकाल बहुतेक लोक कामापेक्षा विचार जास्त करतात. मी काय उद्या करेन किंवा थोडं मोठं झाल्यावर करेल, योग्य वेळ येईल तेव्हा करेल. पण मित्रांनो, योग्य वेळ येतच नाही, ती बनवावी लागते. जर अर्जुनाने युद्धाच्या वेळी असं म्हटलं असतं की मी उद्या लढेल, तर कदाचित महाभारताचा इतिहासच बदलला असता. पण श्रीकृष्णांनी त्याला सांगितलं, उठ अर्जुना, हा वेळ तुझ्या कर्तव्याचा आहे. मित्रांनो, एका दिवसात 24 तास असतात. तेच 24 तास एखाद्याला यशस्वी बनवतात आणि एखाद्याला अपयशी. फरक फक्त एवढाच असतो, कोणी वेळेचा उपयोग करतो, कोणी वेळ वाया घालवतो. याचं एक उदाहरण देतो. एका गावात एक शेतकरी होता. त्याच्याकडे सुपीक जमीन होती, भरपूर पाणी होतं, सगळ्या सुविधा त्याच्या जवळ होत्या. पण तो म्हणायचा, मी उद्या पेरेल, मी उद्या करेल, आणि त्याचा तो उद्या कधीच आला नाही. काही महिन्यांनी तो रडत बसला, कारण जमीन होती पण पीक नव्हतं. मित्रांनो, आपलं आयुष्यही तसंच आहे. आपल्याकडे क्षमता आहे, स्वप्न आहेत, संधी आहे, पण जर आपण आज काम केलंच नाही, तर उद्या फळ मिळणार नाही. यातून बाहेर पडायचं कसं? तर सर्वात आधी आळस सोडा. आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. जो माणूस आळशी असतो, तो संधी समोर असूनही ती गमावतो आणि नंतर रडत बसतो. शिस्त ठेवा. मित्रांनो, तुम्ही यशस्वी लोकांना बघा. त्या लोकांची एक सवय असते. ते दररोज थोडं-थोडं काम करतात. नेहमी शिस्तीत राहतात. म्हणून ते आज यशस्वी आहेत. तुमचं लक्ष केंद्रित ठेवा. अर्जुनाला फक्त माशाचा डोळा दिसत होता. म्हणूनच तो महान धनुर्धर बनला. मित्रांनो, नेहमी सत्याच्या मार्गावर चला. वेळ वाया घालवू नका. त्याचा सदुपयोग करा. काही वेळा लोक तुमच्यावर हसतील, तुम्हाला कमी लेखतील, पण लक्षात ठेवा, आज जे लोक तुमच्यावर हसत आहेत, तेच लोक उद्या तुमच्या यशावर टाळ्या वाजवतील, तुमची उदाहरणे देतील. पण त्यासाठी फक्त एक गोष्ट करा, वेळ वाया घालवणं बंद करा. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जो स्वतःला जिंकतो तोच खरा विजेता असतो. तुमचा सर्वात मोठा शत्रू बाहेर नाही,
तर तो तुमच्या हातच आहे. आळस, भीती, टाळाटाळ जर तुम्ही यांच्यावर विजय मिळवला, तर कोणीही तुम्हाला जिंकण्यापासून थांबवू शकणार नाही. तुम्ही आज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी माझा वेळ कुठे घालवत आहे? जर उत्तर असं आलं, मोबाईल, गप्पा, नकारात्मक विचार, तर आजच बदल करा. कारण आजचा दिवस तुमचं भविष्य तयार करत आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, वेळ हा देवाने दिलेला सर्वात मोठा आशीर्वाद आहे. जो माणूस वेळेचा आदर करतो, त्याचं आयुष्य महान होतं. श्रीकृष्ण म्हणतात, उठा, जागे व्हा आणि तुमच्या ध्येयासाठी कामाला लागा. म्हणून आजपासून वेळ वाया घालवू नका. स्वप्न बघा, मेहनत करा, स्वतःवर विश्वास ठेवा. एक दिवस असा येईल, ज्या दिवशी जग म्हणेल, हा माणूस खूप दूर जाईल. मित्रांनो, जर हा विचार तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय श्रीकृष्ण.